सर्वांना नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत पनीर बिर्याणी. साधी, सोपी आणि सिंपल रेसिपी घरच्या साहित्यात तयार होणारी. तर इकडे मी लसूण, अद्रक, मिरची आणि कढीपत्त्याचे वाटण करून घेत आहे बघा. या पद्धतीने आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर इकडे खडे मसाले मी काही घेतलेले आहेत बघा. जिरा आहे, हळद, गरम मसाला, धने जिरे पावडर आणि घाटी मसाला आहे. तुमच्याकडं जो घरगुती मसाला असेल ते तुम्ही वापरा. तर इकडे मी पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे खडे मसाले घेतलेले ते आणि जिरं, तमालपत्र घालून त्याला छान उकळी काढून घ्यायचं आहे. उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं तेल आणि अर्धा लिंबू पिळायचं आहे आपल्याला. लिंबाने कसं थोडंसं सफेद असं म्हणजे तांदूळ सफेद होतो. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल. भात असा सफेद असं भात शिजतो छान असा. तर 80% आपल्याला तांदूळ शिजवायचा आहे. नंतर आपल्याला तो तांदूळ त्या पाण्यातून काढून घ्यायचा आहे बाजूला. जास्त वेळ पाण्यात ठेवू नका. इकडे मी तेल घालून त्याच्यामध्ये पनीर फ्राय करून घेत आहे बघा. पनीर आपल्याला थोडंसं गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे. आणि पनीर काढून घेतल्याच्यानंतर त्याच तेलामध्ये मी कांदा, उभा कट केलेला कांदा आहे बघा, तो व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित भाजायचा, मध्ये मध्ये झाकण ठेवायचं आणि कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा व्यवस्थित भाजला की मग त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे आपल्याला. टोमॅटो पण आपल्याला त्याच पद्धतीने व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. कांदा टोमॅटो व्यवस्थितच भाजले पाहिजेत, नाही तर मग टेस्ट एवढी येत नाही बिर्याणीला. तर इकडे बघा, जे आपण घेतलेले मसाले ते घातलेले, त्याच्यामध्ये मसाले पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जे वाटण केलेलं तेही घालायचं आहे आपल्याला, त्यालाही भाजून घ्यायचं छान. सोपी रेसिपी आहे ताईनं, एकदा करून बघा. साधी, सोपी, सिंपल, आपले घरच्या साहित्यात, म्हणजे घरी बाहेरून काही जास्त आणावं लागणार नाही. जे घरी अवेलेबल असेल त्याच्यातच बनून जाईल. तर बघा, इथे मीठ घातलेलं आहे. मीठ घालताना जरा लक्षात ठेवा, आपण भात ज्यावेळेस शिजवला, तांदूळ शिजवला त्यावेळेस पण मीठ घातलेलं आहे. आणि नंतर थोडं मिक्सरच्याच भांड्यात पाणी घालून, थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्याला छान असं परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग पनीर घातलं, कोथिंबीर घातली आणि नंतर इकडे आपल्याला बिर्याणी सेट करायला ठेवायची आहे बघा. पातेल्यामध्ये मी सगळ्यात प्रथम जो आपण मसाला तयार करून घेतलेला तो घातला आहे आणि त्याच्यावर भात घातला आहे. 1-2 थर द्यायचे. 2 थर दिले ना बास होतात, जास्त काही द्यायची गरज नाही बघा. 2 थर दिले मी. आणि तुम्हाला हवे असेल ना तर तुम्ही दम पण देऊ शकता. थोडासा कोळसा वगैरे काय तुमच्याकडे असेल तर देऊ शकता. मी काही इथं दम दिलेला नाही बघा. आणि या पद्धतीने बिर्याणी बनवून घ्यायची. वरून कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी, तुम्हाला आवडत असेल तर. अशी साधी, सोपी, सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.